श्री स्वामी समर्थ. सोमप्रदोष व्रताच्या दिवशी सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक फळ. हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतील. तर आपल्याला सकाळीच धोत्र्याचं फळ आपल्या घरी घेऊन यायचं. ते फळ घरी घेऊन आल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर एक तामण घ्यायचं. तामणामध्ये या फळाला ठेवून आपल्याला 11 पळी पाणी अर्पण करायचं. त्याला जलाभिषेक करून घ्यायचं. श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत. त्यानंतर एक प्लेट घ्यायची. त्यामध्ये हळद टाकून आपल्याला या फळाला त्यामध्ये बुडवायचं आणि संपूर्ण पिवळं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्या फळाला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि 3 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावर आपल्याला हे धोत्र्याचं फळ अर्पण करायचं. संपूर्ण दिवसभर हे फळ तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर हे फळ उचलायचं आहे आणि घेऊन जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम शिवलिंगावर जल अर्पण करायचं आणि त्यानंतर हे धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या मनातली इच्छा बोलून महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे.